हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे भोगी. सगळ्यांना हॅपी भोगी. आणि उद्या आहे संक्रांत. तर उद्या संक्रांतीसाठी मला खूप 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 शुभेच्छा. कारण की माझा ब्लॉग संक्रांतीच्या दिवशी जाईल हा ब्लॉग. तर त्याच्यामुळे तुम्हाला आधीच ॲडव्हान्समध्ये मी संक्रांतीच्या शुभेच्छा देते. आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि माझा अवतार तुम्हाला खूप खराब दिसेल. हे मी लावलं आहे तेल. तुम्ही थोड्या वेळानंतर केस वगैरे धुणार आहे. ओले केस, माझे थोडेसे ओले केस आहेत. इथे पूर्ण भिजलं होतं ना, तर ते सगळं चिक्क चिक्क दिसते सगळं. तर मी ऑइलिंग केलं होतं. तुम्हाला खरं सांगते, खोटं वाटेल, मी वर्षानुवर्ष काही करत नाही. मी कधीच्या काळी मला वर्षानुवर्ष म्हणजे जवळपास मला वाटतं 7 महिने 6-7 महिने झाले होऊन गेले असतील. मला फक्त वर्ष झालं असेल. मी क्लीनअप पण नाही केलं आहे साधा. मी घरामध्ये फेस पॅक पण लावत नाही आहे. मी आयब्रोज पण 2-2, 3-3 महिन्याने करते. ते पण अप्पर लिप्स मला कसं तरी वाटतं ना, त्याच्यासाठी मी हे करते, आयब्रोज करते. आणि सिरियस सांगते तुम्हाला, खोटं वाटेल म्हणजे कोणाला वाटेल की खोटं बोलते, पण नाही. मी ना जवळपास आहे ना 2-3 महिन्यानंतर आयब्रोज करते आजकाल. आणि आधी ना मी 20 ते 25 दिवसानंतर ना आयब्रोज करायचे. कारण की ना माझे आयब्रोज 8-10 दिवसात, 15 दिवसातच माझे आयब्रो दिसायला लागतात वाढलेल्या. आणि पहिली इतकी पर्टिक्युलर होती ना मी, जी इतकी पर्टिक्युलर होती ना स्वतःच्या बाबतीमध्ये, की म्हणजे पार्लरमध्ये जायचं असेल त्यासाठी सुद्धा मी स्वतःला एवढं अप टू डेट ठेवायची. ड्रेस वगैरे, माझे सगळे ड्रेस तुम्ही बघाल तर काय, मी आता तुम्हाला सांगितलं तर खरं वाटणार नाही कोणाला. थोडासुद्धा कुठे माझे ड्रेस ना सगळ्याशी फिटिंगमध्ये असायचे. तेव्हा बारीक पण होती, एवढी बारीक म्हणजे एवढी जाड नव्हती ना. जाड झाली मी आता जास्त, वेट जास्त वाढलं आहे माझं. पण चेहऱ्याची पूर्ण रंगत गेली आहे माझी. माझा चेहरा पहिल्यांदा चांगला वाटायचा, तो पूर्ण खराब झाला आहे. म्हणजे बेसिकली मी माझ्यामध्ये खूप बोलतो ना 99% चेंजेस झाले. मी 99% चेंज झाली. तर मला असं वाटतं थोडंसं मला लाईनवरती यावं लागेल. त्यासाठी मला सुरुवात तर करावी लागेल कुठून ना कुठून. तर माझं जेवण तर आता पूर्णपणे रेडी झालं आहे. मी आता एकदा ताईला कॉल करून विचारते, तू करायचं आहे का तुला फेशियल वगैरे. तर तू येणार असेल दुपारी जेवण वगैरे, तर मग मी पण जेवण वगैरे घेईल आणि त्यांच्याशी बोलून घेईन पार्लरवाल्यांशी. आणि थोडीशी झोपून उठलं ना 3-4 वाजता तरी गेलो ना तरी पण बरं पडेल. ताईशी बोलते. म्हणजे फोन घेतले हातामध्ये, खालचा भाग दिसत नाही ना. हॅलो, काय करतेस ना? हां, अच्छा. मी काय बोलते, तुला करायचं आहे का हायड्रास फेशियल? मला माहिती नाही, मी काय पार्लरवाली आहे. तुला करायचं असेल तर मग आपल्याला विचारता येईल ना. असं अशा हिशोबाने विचारलं तुला फोन केला. तेच तुला विचारत होती, कारण की तुला करायचं होतं तू बोललीस ना. तू बोललीस ठीक आहे, जाऊ दे. नाही विचारत तिला. मग मी हे करून घेईन, आपलं नॉर्मल क्लीनअप वगैरे करून घेईन. ठीक आहे. काय बोलली? चल ठीक आहे बोलली. काय बोललीस तू? बाकी शून्य. काहीच नाही. ते एडिटिंग वगैरे करायचे, रांगोळ्या एडिटिंग करायची. 2-3 रांगोळ्या एक पण टाकली नाही सकाळपासून. रात्री कितीला? 11 वाजता रांगोळ्या काढल्या मी.
हॅलो. हॅलो. आणि वाजलेत 12. हॅपी मकर संक्रांती हॅपी मकर संक्रांती. इन ॲडव्हान्स. रात्रीचं विश करू नये, कारण की रात्रीचं कुठल्याही सणाचं किंवा बड्डेचं विश रात्रीचं करू नये, पण मी करते कारण की आज भोगी पण आहे. म्हणजे आज पण सणच चालू होतं, म्हणजे आता 12च्या आधी. तर आता 12 वाजले म्हणजे मकर संक्रांती सुरू झाली आहे. आणि माझ्या रांगोळ्या बघा सगळ्यांनी. तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय. गुड नाईट. गुड